गेल्या वर्षी 1,34,00,000 रुपये ह्या ग्रामपंचायतला निधी आलेला गटारीसाठी सतीश अण्णा आणि ही ग्रामपंचायत पार्टी म्हणून आम्ही मतं टाकली. काय लोकांनी आमच्या तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जनतेचा जर विकास बघा ना तुमचाच विकास बघायला आल्यावर कसं व्हायचं. या इकडे मग आता तर होईल का मग आता काम आता काय होत नाही नुसतं टहानायचा बसायचंय बर काहीच होत नाही. एवढं का व्हायचं ग्रामपंचायतीवर अहो, आपण म्हणायचं आहे जे आता तुम्ही आपण जे गावचे सरपंच आहे सतीश जगताप यांचं सगळं गाव त्यांचंच आहे ना गाव त्यांचा चिरंजीव सरपंच त्याच्या 5 वर्ष का पण त्यांचं एवढं गावातल्या पंचक्रोशीमध्ये एवढं वजन असताना हे असताना आता काय एवढं हे आता आमचं दुर्दैव मनाची पाळी आली आता एक वटलंय गाव एक वटलंय पर सगळा भ्रष्टाचार आहे. बर 16 ग्रामपंचायत मध्ये काय राहिलं नाही. आपण एवढं नेते ऐका एवढं नेते दिले निवडून पर काम चांगलं काम करणाऱ्या कंत्राटदारला इथं थारा नाही. बरं. दारू पिऊन काय जर करायचं धिंगा मस्ती घालायची कंत्राटदार हाकालून द्यायचं पैशावरला खेळ आहे ही सगळा. कुठं घरकुल नीट नाही गोरगरीबाला घरकुल द्यावं विरोधक असू द्या कसला बी असू द्या बरोबर आहे, हा काम करणार काहीच नाही नुसतं पैसे खायचं आमचं इथं चालू. ठरलेलं जाय म्हणला की त्यांना 1-2 त्यांनी कामं घेतली होती. ठरलेलं जाय म्हणला ह्यांना 5% आणि त्याला 10% नाही दिलं तर सह्याच करत नाही बिलच पास करत नाही म्हणून. एक वेळ ते महाडिकांचे देखील घनिष्ठ संबंध होते पण गावचे कारभार हाकणारे मग अहो नुसतं दलिंद्री बी आहे ती आणि काय सांगू खरं या लोकांचं कौतुक वाटतं निडरपणे अशा पद्धतीने गावच्या कारभाराबाबत त्यांनी भ्रष्टाचाराचा उघडकीस केला आणि अशा पद्धतीने आपला रोष व्यक्त करीत आहेत. मग आता तरी गावच्या कारभार हाकणारे जे कोणी असतील मिळालेलं नाही काय पेयजल योजना राबवली नाही विहीर खाणली किती लाखांचा भ्रष्टाचार आहे त्या जवळ पेयजल योजने 56 लाखाची किती वर्षाचे मला सांगा आता 4 वर्ष 4 वर्षाची पगार ग्रामपंचायत 1 रुपया दिला नाही. हा भ्रष्टाचार तर जवळजवळ ह्यांची सत्ता येऊन 14 वर्ष झाली. 14 वर्षापासून यांची सत्ता आहे हा, यांची. म्हणजे जगतापांची यांची सत्ता असून सुद्धा यांनी काम गावात जगतापाच आता आहे. तुम्ही मला सांगा आता या मीडियाच्या माध्यमातून मला सांगा की 14 वर्ष एकाच्या हातात जर सत्ता असेल तर त्या गावाचा किती विकास झाला पाहिजे. काय परिस्थिती आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायत नालायक ग्रामपंचायत आहे. का आम्ही चांगली पार्टी म्हणून आम्ही निवडून द्यायचा प्रयत्न केला पण यांचं प्रयत्न केला म्हणजे काय प्रयत्न केला म्हणजे निवडून आणलं ह्या पार्टीला अच्छा. पण या पार्टीने आम्हाला ग्रामसेवकाने आता काल परवा आमच्या बरोबर बातचीत झाली त्यावेळेस मला वरून दबाव होता. या गावातील एका वरिष्ठ नेता आहे जगताप आपण नाव घेतात ते पंचक्रोशी त्यांचा दबदबा आहे त्यांनी अनेक वर्ष साखर कारखान्याच्या माध्यमातून काम केले आम्ही सुद्धा त्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं 15 वर्ष त्यांना दिलं पण आम्हाला काम काय दिसलंच नाही ना. कागदोपत्री झाले कागदपत्र झालेलं जाईल वस्तुस्थिती नाही झाली. वस्तुस्थिती काहीच नाही झाली. तुम्हाला निवडून दिलंय कशासाठी बरोबर. तुम्ही इस्टिमेट करा मग तुम्ही ती वर्षाला कारकोनला इंजिनियरला एज्युकेटरला बोला ना. गावचे कारभार हाकणारे मग मग विचारलं नाही का जाब तुम्ही त्यांना विचारला की 2 बारे रस्ता अडवलाय काय म्हणले त्यांनी मग ती म्हणे बंद पडला तर बंद पडू द्या. अशी भाषा पण नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील सोहाळे ग्रामपंचायत यापुढे उभा आहे. सोहाळे ग्रामपंचायत असं पाहिलं गेलं तर या ग्रामपंचायतील काही गावातीलच काही लोकांनी आरोप केलेला आहे. त्यामध्ये पेयजल योजना असेल त्याच्यानंतर गटाराची असेल किंवा मग अशा अनेक कारणांमुळे ह्यांनी आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहेत. तेच आता माझ्यासोबत आहेत. आता साहेब काय सांगाल काय नेमका आपला भ्रष्टाचाराचे आरोप आहेत नेमकी एक नाहीये तर प्रत्येक कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपल्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपलं नाव काय 100% मी ज्ञानेश्वर शिवाजी पवार हा राहणार सोहाळे. मी जनहित शेतकरी संघटनेचं काम करत आहे कारण संघर्षाचं काम करत आहे. आदरणीय भायासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे. कारण का मी ग्रामपंचायत गेल्या 10 ते 15 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये काम बघत आहे. परंतु पाठीमागे जेल योजना 10 वर्षाखाली आलेली आहे. मग बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये मी विचारलं की बाबा ही योजना आलेली आहे रखडत आलेली ह्यांच्या रखडलेले तुम्ही ग्रामसभेत हा ही केलेला आहे तुम्ही प्रस्ताव मंजूर केलेला मग आतापर्यंत तुम्ही ती योजना पूर्ण का केली नाही. अजून 1 लिटर ही 10 वर्षापासून 1 लिटर ही गावाला वर्षापासून त्या कामाचा एक काम झालंच नाहीये का काम हे ना काम केले का नाही आम्ही आता ग्रामसभेत तर झालंय म्हणून सांगते. बर ग्रामसभेत झाले आम्ही आपल्याकडे त्या कामाचा झाल्याचा पुरावा आहे का आपल्याकडे आहे की आपल्याकडे कागदोपत्री झाले कागदपत्र झालेलं जाईल वस्तुस्थिती नाही झाली. वस्तुस्थिती काहीच नाही झाली. ह्याने म्हणते ते की कॉन्ट्रॅक्टदाराने व्यवस्थित केलं नाही आणि ह्याने म्हणते ते की आम्ही ह्याच्यात घेत नाही आम्ही ताब्यात घेत नाही. अच्छा हा असं दोन्हीच्या ह्याच्यात 10 वर्ष झालं पेंडिंग आहे तो. बर तो एक विषय झाला. 1 लिटर सुद्धा पाणी मिळालेलं नाही तो एक विषय झाला.
गटारीच्या माध्यमातून आम्ही बोललो की गटारीचं एवढं पैसे आले तर तुम्ही गटारी का साफ करत नाही. गटारी तर साफ केलेले नाहीत. नाही, गेल्या वर्षी 1,34,00,000 ह्या ग्रामपंचायतला निधी आलेला. गटारीसाठी नाही, टोटल अच्छा 2024-25 मध्ये. तर त्या निधीत सुद्धा काय केलं यांनी आम्हाला सांगितलं ना. 4 वेळा माहिती अधिकार मागवला, दिली नाहीये. मी नाही, अजून माझ्या मित्राने सचिन नाईकनवरे यांनी सुद्धा मागवलेलं, त्यांना सुद्धा आमचा माहिती अधिकार कचरा कोंडीत टाकला. अच्छा, आमचं माहिती अधिकार कचरा कोंडीत जरूर टाकू द्या. अण्णा हजारे यांनी ते कायदा पास केलेला, त्याने कचरा कोंडीत टाकू द्या, परंतु शिपाई कोर्टाची ऑर्डर सुद्धा त्याने कचरा कोंडीत टाकली. अच्छा, ही दुर्दैव आहे ग्रामपंचायत. शिपाईचं काय प्रकरण आहे नेमकं? त्यांनी ह्यांची सत्ता आल्यावर हे शिपाई काम करत नाहीत म्हणून ह्यांना काढून कोणाची टाकलं. सत्ता कोणाची? आमच्या ज्येष्ठ नेते, आमचे आदरणीय सतीश अण्णा जगताप, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश नाईकनवरे, हा, जगताप. ऋषिकेश जगताप, हा, ते या भावी सरपंच आहेत आता चालू. विद्यमान सरपंच. हा, विद्यमान सरपंच आहेत. परंतु त्यांना बऱ्याच वेळा आम्ही विचारपूस केली, परंतु त्याने ह्याच्यावर एकावर ग्रामसेवक आणि सरपंचाला बऱ्याच वेळा विचारपूस केली, पण ह्याच्यावर उत्तर द्यायला तयार. प्रशासनाचे देखील अधिकारी ग्रामसेवक आहेत. ग्रामसेवकाला याची विचारपूस केली नाही का? बऱ्याच वेळा केली ना. कोण आहेत ग्रामसेवक? ग्रामसेवकाने आता काल परवा आमच्या बरोबर बातचीत झाली, त्यावेळेस मला वरून दबाव होता असं सांगितलं त्यांनी. अच्छा, हा, माहिती देण्यास मला वरून दबाव होता. आणि त्याच्यावर आता तुम्ही माझी माहिती अधिकार तेवढा, म्हणजे माहिती अधिकार कागदपत्र पूर्ण हे केलेले आहे, तुम्ही माहिती अधिकार तेवढा हे कर म्हणून सांगितलं होतं. परंतु असं नाही की आत्ता सांगायला आले ते की माहिती अधिकार तुम्हाला देतो न तुम्ही घ्या. मग आम्ही म्हणलं जे माहिती अधिकार तुम्ही कधी टाकलं होतं? गेल्या वर्षी 1 वर्षापासून 3 वेळा टाकलेलं आहे. एका वर्षी 3 वेळा टाकलं तरी एकही अधिकार एकही दिलं. आम्ही आंदोलन नाव काय आपलं? नागे सुरेश नाईकनवरे. या पुढे इकडे. नागेश सुरेश नाईक याच गावचे आहेत का? हो, याच. किती वर्षापासून राहते इथं? मी 10 वर्षाला राहतो. 10 वर्षापासून आता राहतोय, पण माझं गाव खुद्द हेच आहे. अच्छा, हा, माझी जागा सुद्धा आहे गावामध्ये. कशी आहे ग्रामपंचायतीची काय परिस्थिती आहे? ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही चांगली पार्टी आहे म्हणून आम्ही निवडून द्यायचा प्रयत्न केला, पण यांचं प्रयत्न केला म्हणजे काय? प्रयत्न केला म्हणजे निवडून आणलं ह्या पार्टीला. अच्छा. पण या पार्टीने आम्हाला म्हणजे आमच्या मनाला वाटेल असं कोणत्या प्रकारचं आम्हाला काम दिसलेलं नाही. जगताप यांची पार्टी. हा, जगताप. का पण एवढं ग्रामपंचायत एवढं नावाज रुपलेलं आहे? या गावातील एका वरिष्ठ नेता आहे जगताप, आपण नाव घेतात. ते पंचक्रोशी त्यांचा दबदबा आहे. त्यांनी अनेक वर्ष साखर कारखान्याच्या माध्यमातून काम केले. आम्ही सुद्धा त्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं, 15 वर्ष त्यांना दिलं, पण आम्हाला काम काय दिसलंच नाही ना म्हणावं असं. चूक झाली असं वाटतं? भरपूर मोठी चूक झालेली यांची. बरं. आणि आम्ही 4 लोक सुद्धा ज्या वेळेस निवडणुकीची बैठक होती त्या वेळेस सुद्धा मी म्हणून दाखवलं होतो की बाबा तुम्हाला कुणी जरी नाही विचारलं तर चावडीत मी विचारल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलं होतं. आणि ते मी या माध्यमातून विचारलंय. अजून 3 ते 4 लोकांनी ह्या ग्रामपंचायतच्या मेंबरने राजीनामा दिलेत, पण ह्यांनी मंजूर केले नाहीत. अच्छा, नाही केलं. मंजूर केलं नाहीत. ह्यांचे काम असलं आहे, काम आलं की एकट्यानंच खायचं. बर, विकास तर गेला. संजय गांधीचे प्रकरण असतील, ऐका, काम तर झालंय का गावातलं? हे काम कुठलं काय, कशाचं काम आहे सांगा तुम्ही? कुठलं काम दाखवा तुम्हाला निष्कृष्ट. त्या घंटा गाडी आहे का? घंटा गाडी जवळजवळ 2 वर्ष झाले आणून एका ठिकाणी पडून अजून एका ठिकाणी उभा आहे. गावात फिरत नाही का? एकदा हे फिरी नाही. आपण तुम्ही पूर्ण सर्वे करा. मला ज्या वेळेस 2 वर्षापासून हा आणि सचिन नाईकनवरे, पिंटू पवार आणि सचिन नाईकनवरेंनी वारंवार यांना माहिती करायचा अधिकार मागितला, पण हे द्यायला तयार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही आंदोलन पुकारलं त्यावेळेस हे म्हणतात की बाबा येऊन, ग्रामसेवक म्हणतो की येऊन माझ्याकडनं माहिती अधिकार घेऊन जावा. काय म्हणलं आम्ही नाही. म्हणलं तू आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातूनच काय उत्तर द्यायचं ते म्हणलं आम्ही त्याला. माझं तुम्ही आपण आता मंदिरामध्ये देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे आपला. सटवाई मंदिर असेल, गैबीकर मंदिर, रस्त्या संदर्भात रस्ता आहे. आणि हरिजन दलित समाज आणि हरिजन वस्ती तिथं एक रस्ता आहे. तिथं सुद्धा रस्ता निकृष्ट दर्जाचा रस्ता केलाय आणि पूर्णपणे हे केलंय. 3-3, 4-4 महिन्यात रस्ता उचकाव. मग सरपंचानं ह्यांनी त्याने भरले ठेकेदार तुम्ही दुसरा दिला असेल, पण तुमचं काम आहे ना, तुम्ही त्यावर लोकांनी जबाबदारी दिली. तुम्ही नुसतं टक्केवारीला नेलाय. आता आमच्या गावातला एक ठेकेदार होतं कोडक, ठरलेलं जाय म्हणला की त्यांना 1-2 त्यांनी कामं घेतली होती. ठरलेलं जाय म्हणला ह्यांना 5% आणि त्याला 10%. नाही दिलं तर सह्याच करत नाही, बिलच पास करत नाही म्हणा. कोण? ग्रामसेवक आणि सरपंच. त्यामुळं मी गावातलं काम घेत नाही म्हणला ना, हात जोडलं. अक्षरशः ह्या बातम्या आम्हाला गपचीप त्यावेळेस सांगितले होते त्यांनी, पण चाललंय जाऊ द्या. आम्ही म्हणलं काय तुमचं का कसं असेल तर, पण गावचा विकास तर कर. बरोबर.
गावचा विकास तर करा आमचा. खरं तर ह्या माध्यमातून सांगायचं आहे की गावातील एवढं मोठं गाव आहे, या गावामधील एक 4 ते 5 नागरिकांनी त्यांनी जर धाडस दाखवलं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी जाब विचारला आणि हे जिल्हा परिषदच्या ऑफिसच्या समोर देखील आंदोलन केलं होतं. काय त्या अधिकाऱ्यांच्या काय सांगण्यात आलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही जे आंदोलन केलं होतं त्या संदर्भात? 7 दिवसाची 7 दिवसाची चौकशी लावली तिने. 7 दिवसात चौकशी करून आम्ही तुम्हाला अहवाल सादर करून म्हणून सांगितले. यापूर्वी आता का आपण सांगता वर्षभरापासून, किती वर्षापासून आहे हा भ्रष्टाचार जवळजवळ ह्यांची सत्ता येऊन 14 वर्ष झालं. 14 वर्षापासून यांची सत्ता आहे? हा, यांची. म्हणजे जगतापांची. यांची सत्ता असून सुद्धा यांनी काम गावात जगतापाच आता तुम्ही मला सांगा, आता या मीडियाच्या माध्यमातून मला सांगा की 14 वर्ष एकाच्या हातात जर सत्ता असेल तर त्या गावाचा किती विकास झाला पाहिजे. अच्छा. हा. आणि आता तुम्ही जर कॅमेरा गावात जर फिरवला तर तुम्हाला दिसून येईल किती विकास झाला आहे. आम्ही सांगण्यापेक्षा समोरासमोर तुम्हाला दिसून येईल ना. काय रस्ते वगैरे तसे काय रस्ते pure block? नादुरुस्त झालेले आहेत, रस्त्याची कामं केलेली आहेत पण ही नादुरुस्त केलेली आहेत. गटाराची सिमेंट काय आहे, गटाराची तीच परिस्थिती. काय अच्छा. पेयजल योजनेचं तीच परिस्थिती, गावातल्या लोकांना पाणी प्यायला मिळालेलं नाही. काय पेयजल योजना राबवली नाही, विहीर खाणली. किती लाखांचा भ्रष्टाचार आहे त्या जवळ पेयजल योजने 56 लाखाची ही आहे, 56 लाख रुपये भ्रष्टाचार. 56 लाखाची योजना आहे ही, Estimate, इन्स्ट्रुमेंट हा. आहे ही. हा. पण याच्यामध्ये आम्हाला तर तसं तुम्ही समक्ष बघू शकता किंवा हे दिसत नाही आम्हाला तर काम. योजना चालू आहे का आजोबा? मिळतंय का पाणी गावाला? आता सध्या नाही अजून. तिकडे बा कॅमेरा इकडे आहे. हा, आता सध्या अजून काय पाणी नाही ते. पाणी नाही गावाला? नाही. बर, मग पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे गावात? पाणी ते एक पहिली बोरची पडते ना, कॅनलच्या बोरवर नाही एक हे बोर, त्याच्यावरनं पाणी पडत. काय एवढी गावाची परिस्थिती अशी एवढी का डगमगली आहे पूर्णपणे? एक सांगू तुम्हाला, या तुमच्या चॅनलच्या आणि मीडियाच्या तुमचं पहिल्यांदा मी आभार मानतो. कारण प्रत्येक गावागावाने असं प्रत्येक जणांनी अशी मंगेश साबळे आहे का तशा पद्धतीनं कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे, त्यांचं हे करा. त्यांची आमची दुश्मनी नाही, पण गावचा विकास करत असेल त्याला पूर्णपणे आमची पाठिंबा राहणार. त्याने प्रत्येक गावाने प्रत्येक ग्रामसेवकला आणि सरपंचाला जाब विचारलाच पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं आपलं सुसंस्कृत गाव आणि आपला आसपासच्या लोकांचा विकास हा झालाच पाहिजे. आणि त्या पद्धतीचंच तुम्ही हे जे आमच्या गावात ज्या व्यथा आहेत त्या प्रत्येक गावाने प्रत्येक जिल्ह्याने हे प्रत्येक नागरिकाने असं विकासाच्या माध्यमातून पेटून उठलंच पाहिजे. ह्या मीडिया माध्यमातून मी सांगतो. आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय तो उघड केलाच पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा भ्रष्टाचार सहन करणारा तितका दोष आहे. अच्छा. हे तर भ्रष्टाचार हे करणारे उघडकीस आणलंच की आपण ते सगळं. हा, मग म्हणून तर म्हणतो की भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा भ्रष्टाचार सहन करणारा तो तेवढा दोषी आहे. त्यामुळं मी प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या लोकांना किंवा माध्यमातून ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो की ज्या गावात भ्रष्टाचार व्हायला आलाय त्या ठिकाणी तुम्ही पेटून उठा. भले सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, अजून त्यांच्यावरला कोण बेडू असेल, कोण असेल, तर तिथं जाब विचारल्याशिवाय राहू नका आणि पेटून उठा. त्याला खंबीरपणे सर्व जनता तुमच्या पाठीशी राहणार आहे ही तुम्हाला ग्वाही देते. त्या माध्यमातून मीडिया सुद्धा तुमच्या पाठीशी राहते. ज्या ठिकाणी अन्याय होतोय, मीडिया हे जे देशाचं 4थं स्तंभ आहे. आज एक छोटीशी आपलं म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जे आता तुम्ही आपण जे गावचे सरपंच आहे ते सतीश जगताप यांचं सगळं गाव त्यांचंच आहे ना गाव, त्यांचा चिरंजीव सरपंच सध्याच्या 5 वर्षाला का, पण त्यांचं एवढं गावातल्या पंचक्रोशीमध्ये एवढं वजन असताना हे असताना आता काय एवढी हे आता आमचं दुर्दैव मनाची पाळी आली आम्हाला. ही आमचं दुर्दैव मनाची पाळी आली. ह्या पार्टीला निवडून असा विकासच झाला नाही, त्यामुळे ही आमचं दुर्दैव मनाची पाळी आली. एक वेळ ते महाडिकांचे देखील घनिष्ठ संबंध होते. महाडिकांची फारकत घेतल्यामुळे त्याचं असं काय आहे ते त्यांच्या लेवलनं झालं. पण जनतेने सतीशांना म्हणून मत टाकली ना. बरोबर. मग आज सतीशांना आणि ही ग्रामपंचायत पार्टी म्हणून आम्ही मतं टाकली. काय लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जनतेचा जर विकास बघा ना, तुमचाच विकास बघायला आल्यावर कसं व्हायचं. या इकडे तुमचं काय नाव आहे? विजय नागनाथ पाटील. काय तुमचं काय पगाराचा काय संबंध आहे? पगारच मिळाला नाही बा. किती वर्ष बसणे पगार तुम्हाला? मला कोर्टाची ऑर्डर निघून 22 सालाला निघाली ऑर्डर. पगार किती वर्षाचे मला सांगा मला तुमचे? आता 4 वर्ष राहिले. 4 वर्षाची पगार ग्रामपंचायतीने 1 रुपया दिला नाही. तुम्ही कोर्टात गेलो, कोर्टाला निकाल लागल्यावर कामावर घेतले यांनी मला. कामावरून काढून टाकलं होतं. हा, कामावरून काढून. काय रिझन काय सांगितलं, कारण काय सांगितलं? कारण काम करत नाही म्हणून, एवढंच कारण सांगितलं. बर. पार्टी बदलली. किती पगार होती तुम्हाला? मला 5.5 होती.
खरं तर या ग्रामपंचायतीचं विशेष आहे, कर्मचाऱ्यांचा देखील पगार 3-3, 4-4 वर्ष दिले नाहीत आणि त्याच्यामध्ये दिले नसल्याच्या कारणाने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी कोर्टाने तर ते द्या म्हणून सांगितलं गेले पगार, लिहून बी दिलं. तरी देखील दिलं नाही. कधी दिलं कोर्टाचं हे प्रकरण? कोर्टाला 22 2022 ला निकाल झाला हा. आणि 2026 चालू आहे. मला 2023 ला हजर केले इथं कामावर. अच्छा, मग तरी देखील पगार अजून झाला नाही अद्याप. तेव्हा त्यांना तर रिटायर दाखवा. तुमचं काय? मी बबन भालेकर. तुम्ही मी ग्रामपंचायत शिपाई का? शिपाई म्हणून काम करत होतो. मला कोर्टाचा आदेश निघाल्यावर मी पत्र दिल्यानंतर मला रिटायरमेंट म्हणून दावलं आणि मला कामावरच हजर केलं नाही अजून आतापर्यंत. नाही. खरं तर जे कोणी जिल्हा परिषद सीओ असतील, जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, त्यांनी या ठिकाणी लक्ष देणे खरेच गरज आहे. आणि सोहाळे हे नाव ग्रामपंचायतच्या कुठेतरी कलंक लागलाय का? नाव सांगा मला, नाव सांगा माझं तुमचं. नाव आहे प्रकाश शिवाजी गौडदाब सोहाळे. याच गावचे का? ह्याच गावचे. किती वर्षापासून राहत आहे? मी जवळजवळ आज 60-65 वर्ष झाली इथे राहतो. बर, काय परिस्थिती आहे ग्रामपंचायतीची? ग्रामपंचायत नालायक ग्रामपंचायत आहे. का? का म्हणजे कामच करत नाही. काय काय म्हणजे भ्रष्टाचार कामासाठी उपोषण केले गेले आहे. बरोबर आहे की मग तुम्ही मीडिया आलाय म्हणून तुम्हाला माहिती झाली. हा, बरोबर आहे. मीडिया रस्ता तर काय माहित होत तुझं? बर. चला रस्ता जाऊ तुम्हाला. नाहीत रस्ते, पण निवडून तर तुम्हीच दिले की. दिलं ही चूकच आहे. निवडून दिले चूक झाली. हा, अच्छा, मग आता तर होईल का मग आता काम? आता काय होत नाही. नुसतं बोच्यात खुटं हाणायचं आणि बसायचं आहे. बर, काहीच होत नाही. एवढं का वैतागलं ग्रामपंचायतीवर? अहो तसं माझ्या घरामोरचं 15 मीटर काम विनाकारण ठेवलंय. काय गरज आहे? तुम्हाला शासनानं अखंड करायला पाहिजे. अखंड करायला आणि तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही त्याची पुरशीच करायला पाहिजे. व्हाव जावा. चला तुम्ही मिळूया माझ्या घरामोर. चला. पेयजलच्या पाण्यात भ्रष्टाचार झालाय, अनेक कामात देखील गटरच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार. अहो गैबी साहेबाच्या मोहर झालंय. पाटलाच्या आळीला सुद्धा वावर आणली सोडले. तेवढे तुम्हाला इस्टिमेट करता येत नाही का? हा, तुम्ही वाडी मी इस्टिमेट करा ना. तरी पूर्ण रस्त्याचं असतं ना, अर्ध का सोडण्यात आलंय? चला बघाय चला. तुम्ही का त्यांनी जाणून बुजून सोडलं गेला असा आरोप आहे का आपला? ती म्हणते ती ह्याच्यासाठी इस्टिमेटच नाही. तेवढा 15 मीटरसाठी, 15 फुटासाठी. हा, मग तुम्हाला निवडून दिलंय कशासाठी? बरोबर. तुम्ही इस्टिमेट करा. मग तुम्ही ती वर्षाला कारकोनला इंजिनियरला एक्झिक्युटिव्हला बोला ना. गावचे कारभार हाकणारे मग विचारलं नाही का जाब तुम्ही त्यांना? विचारला की 2 बार रस्ता अडवलाय. काय म्हणले त्यांनी मग? ती म्हणे बंद पडला तर बंद पडू द्या. अशी भाषा. पण मी काय केलं माहित आहे का? पुढच्या लोकांसाठी ही रस्ता आपला बंद पडू नये बरोबर. म्हणून ती चालू करा. अच्छा, हा. आणि तेवढंच कॉन्क्रीट झाली. चला जातो तुम्हाला. तुम्ही समंजसपणे भूमिका घेतली. घेतली. मग गावचे कारभार हाकणारे मग? अहो निश्चित दलिंद्री बी आहे ती. आणि काय सांगू, खरं आहे, या लोकांचं कौतुक वाटतं. निडरपणे अशा पद्धतीने गावच्या कारभाराबाबत त्यांनी भ्रष्टाचाराचा उघडकीस केला आणि अशा पद्धतीने आपला रोष व्यक्त करीत आहेत. मग आता तरी गावच्या कारभार हाकणारे जे कोणी असतील त्यांनी आता दखल घेतील का, किंवा या गावच्या लोकांच्या मनातला एखादी त्यांचा संभ्रम दूर करतील का, तेवढं देखील पाहणं आवश्यकतेचं ठरणार आहे. कोण आहे तिकडे? काय सगळे गाव आता एकवटलंय? गाव एक वटलंय, पर सगळा भ्रष्टाचार आहे. बर. सोहाळे ग्रामपंचायत मध्ये काय राहिलं नाही. आपण एवढं नेते, ऐका, एवढं नेते दिले निवडून, पर काम चांगलं काम करणारा कंत्राटदारला इथं चारा नाही. बर. दारू पिऊन काय तर करायचं, धिंगा मस्ती घालायची, कंत्राटदार हाकालून द्यायचं, पैशावरला खेळ आहे ही सगळा. कुठं घरकुल नीट नाही, गोरगरीबाला घरकुल द्यावं, विरोधक असू द्या, कसला बी असू द्या. बरोबर आहे, हा, काम करणार काहीच नाही, नुसतं पैसे खायचं जमतं इथं चालू. थांबू इथं आपण आता. एकंदरीत आपण पाहिलंय हे महत्वाचं आहे. माझ्या सोहाळे ग्रामपंचायत हरिजन बांधव आहेत माझे, त्यांच्या इथं आरोचा प्लांट आलेला होता. बरोबर. तो प्लांट तिथं न बसवता काय दुसरीकडे म्हणजे दुसरीकडे बसवण्यात आलाय. मग ज्या गोष्टीसाठी जी आली आहे स्कीम, त्या वस्तीतच ती बसवली गेली पाहिजे ना. अच्छा. मग ह्याचा अर्थ काय होतो ते तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ठरवा. थांबू इथं पुन्हा होता. कॅमेरामन अतुल पवार सह भारत शिंदे, न्यूज इंडिया, सोहाळे, मोहोळ.